शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बीटाचा हलवा कसा करणार आहे ते पाहणार आहोत। तर आपण त्यासाठी साहित्य पाहूया। तर इथे 2 बीट घेतले आहेत, साखर घेतली आहे 1 वाटी, वेलची पावडर घेतली आहे 2 चमचे, इथं घेतले 3 ते 4 काजू घेतले, ड्रायफ्रूट घेतलेत आपण 4-5 घेतलेत, काजू घेतलेत 4-5 आणि बदाम घेतलेत 5-6, इथं बेदाणे घेतले 2 चमचे। तर आता आपण आणि आपल्याला दूध पण लागणार आहे। आता आपण बीट छान आपलं खिसून घेऊया आणि आता पुढे आपण रेसिपी पाहूया। आता इथं आपण कढई छान गरम करायला ठेवली आहे आणि मी आता विसरले तुम्हाला सांगायचं, यामध्ये तूप घालायचं आहे 2 चमचे, 2-3 चमचे तूप टाकायचं आहे। दोन 3 चमचे तूप टाकून घेतले आणि आपण पुसून घेतलंय छान। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे, गॅस बारीक करायचा आहे, सगळं टाकून घ्यायचं आहे। ठीक तुम्ही पाहू शकताय, मी तुपावर मस्त छान असं परतून घ्यायचं आहे बीट आपलं। आता दूध घालायचं त्याच्यामध्ये, दूध घालूया। किती छान कलर आलाय पाहू शकता तुम्ही, मस्त कलर आलेला आहे। अजून थोडं दूध लागेल। आपण त्याच्यामध्ये बीट आपण शिजून घेणार आहे दुधामध्ये। मस्त कलर आलाय एकदम छान। आता आपण शिजू द्या, आता आपण वाट पाहिजे शिजस्तवर। आता आपण बीटाचं हलवा, बीट शिजले का पाहूया, झाकण उघडून बघते। आपल्याला हे दूध आटवायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे, म्हणून का आपण ते ड्रायफ्रूटची पूड केलेली आहे ती घालूया। सगळी मिक्स करायचे। त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला दुधाची साय घालायची आहे, 2 चमचे घालते आणि छान मिक्स करून घ्यायचंय। साखर घालायची, आता आपण परत एकदा झाकण ठेवून आपण छान दूध आटस्तोवर आपण शिजून घेऊया बीट। आता आपण वाट पाहूया, छान आपण असं आटलं पाहिजे। आता आपण दूध आटले का पाहूया। दूध आटलेला आहे, पाहू शकता तुम्ही, इथे पाहू शकताय। आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया, वेलची पावडर घालायचं करायचं आहे आणि आता मी मस्त सर्व करणार आहे, मस्त सर्व करणार आहे। आता मी इथं मस्त सर्व केलेला आहे। आता आपण डेकोरेशन जरा थोडं करून घेऊया। तुम्ही इथं पाहू शकताय, मस्त आपला बीटाचा हलवा रेडी झालेला आहे। कोशिंबीर पण करू शकतो, बीटाची कोशिंबीर पण सारखी होते आपल्याकडे। तर बीटाचा हलवा खूप छान होतो साखर टाकून। तर अशा प्रकारे आपला बीटाचा हलवा रेडी झालेला आहे। तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।